तर भावनेच्या भरातून माझ्याकडून शब्द निघून गेले असं बाळाराजे म्हणालेत। अजित पवार मोठे नेते आहेत, त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटलंय। माझ्या वडिलांनी त्यांच्या सोबत काम केलंय असंही बाळाराजे म्हणालेत। तर सोलापूरच्या मोहोळमधल्या अनगर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी खरं तर जल्लोष व्यक्त करताना अजित पवारांना आव्हान दिल्याची चर्चा होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भावनेच्या भरातनं हे वक्तव्य निघाल्याचं बाळाराजे म्हणालेत। माझ्या वडिलांनी त्यांच्या सोबत काम केल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही गेल्या 5 वर्षांपासून आम्ही बघतोय की त्यांचे काही मोजके कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर, आमच्या गावावर, आमच्या परिसरावर खालच्या पातळीवर टीका करतात। आम्ही खूप सहन केलं, शेवटी सहनशीलतेला सुद्धा कुठेतरी अंत असतो। आम्ही बघितलं की गेल्या 2 दिवसामध्ये आमच्या गावाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत होते। म्हणजे कार्यकर्ता म्हणून आणि गावचा एक नागरिक म्हणून, एक तरुण म्हणून मला ते सहन झालं नाही, म्हणून कदाचित ते त्या भावनेच्या भारातून ते निघून गेलं असेल माझ्या तोंडातून। त्या संदर्भातलं काय आपलं म्हणजे स्पष्टीकरण काय, म्हणजे दिलगिरी आपण व्यक्त करा, मालकांनी दिलगिरी व्यक्त केली। अजितदादा मुंबईमधील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित राहिले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते। एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये पोलीस विभागाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र गैरहजर असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला का हजर राहिले नाही याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सत्तेसाठी लाचार असलेले तीनही पक्ष एकत्र आले असं सपकाळांनी म्हटलं। हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। त्यामुळे त्यांच्या टोळी युद्ध पाहायला मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कधी शिंदे शेती करायला जातात तर आता नवा फंडा काढलाय असं सपकाळांनी म्हटलं। केवळ सत्तेच्या अनुषंगानं असलेली लाचारी यापोटी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या गँग असल्यामुळे यांच्यामध्ये टोळी युद्ध हे बघायला मिळणार आहेत। याच्या आधी झाले होते, कुठेतरी मधातच असं काही झालं तर आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे शेती करायला चालले जातात, कुणाला ते भेटत नाही, तर कधी कुठे बहिष्कारासारखं होतं, कधी दिल्लीला चालले जातात। त्यामुळे एकंदरीत हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचं हे टोळी युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि यांना जर खरंच निषेध नोंदवायचा असेल आणि नाराजी जी आहे त्यातून ठोस काही निघत नसेल त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही त्यांचे बॉस फडणवीस असं दानवेंनी म्हटलेलं आहे। दानवेंनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला तरी फायदा होणार नाही असं बावनकुळे म्हणाले। अंबादास दानवे यांच्या टीकेला मंत्री बावनकुळेंनी हे उत्तर दिलं। शिंदेचे मंत्री शिंदेच्या कह्यात राहिलेले नाही, जे शिंदेचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे। म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे। बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे। महायुतीमध्ये आम्ही जर बसलो आहे त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा अंबादास दानवे टाकणे तर त्यांना काही ते सक्सेस होणार नाही। त्यांनी उद्धव ठाकरेच्या काळात टाकले म्हणून त्याचा हालही झाले। त्यांचे हाल हे का झाले अंबादास दानवे आणि टीमचे? उद्धव ठाकरेच्या काळामध्ये हे चाललं। देवेंद्र फडणवीसजी कधी कुठल्याही मंत्र्यांना माझ्याकडे या, माझ्या पक्षामध्ये या किंवा माझ्या ऐका, माझं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून ऐका वगैरे असं काही आमच्या पक्षामध्ये असं कुणालाही नाही। महायुतीचे मंत्री महायुतीत काम करतात, आमचे मंत्री आमच्यात काम करतात। आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित होतोय। मुद्रांक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही आहे। अहवालात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली होती, पण मुठेंच्या अहवालात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाही।
पार्थ अजित पवार यांच्या मीडिया कंपनीचे 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील, जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा अहवालात उल्लेख आहे. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसंच भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठ्या समितीकडून अहवालात शिफारसी करण्यात आल्या. पार्थ पवार यांच्या नावाची ती कंपनी ॲमिडियन कंपनी, त्यांचं या सगळ्याच्यामध्ये काय, त्यांची देखील या सगळ्या चौकशी अहवालात उल्लेख आहे किंवा त्यांचं काय नेमका या सगळ्यामध्ये रोल असणार आहे? आमदार निलेश राणे राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदे सेनेची आघाडी पाहायला मिळते. शहर विकास आघाडीमधील उमेदवारांना निलेश राणे मार्गदर्शन करणार आहेत. तर आमदार निलेश राणे हे राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार असल्याचं कळत आहे. कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदे सेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. शहर विकास आघाडीमधील उमेदवारांना निलेश राणे हे स्वतः मार्गदर्शनही करणार आहेत. तर आपण पाहतोय कणकवलीमध्ये ठाकरे आणि शिंदे सेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आमदार निलेश राणे हे राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार असल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. मात्र आपण एकंदरीत जर बघितलं तर स्वतः निलेश राणे या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. शहर विकास आघाडीतील उमेदवारांना निलेश राणे हे स्वतः मार्गदर्शन करतील आणि आमदार राजन निलेश राणे जे आहेत ते राजन तेली यांच्या घरी स्नेहभोजनासाठी सुद्धा जातील. कणकवलीमध्ये शिंदे आणि ठाकरे यांची आघाडी जी आहे ती आपल्याला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळणार आहे.